आज आपण दातांच्या संरचनेबाबत बोलणार आहोत. मुख्यतः दातांचे दोन भाग असतात. एक असतो क्राउन आणि एक असतो रूट्स. क्राउन मध्ये जो सगळ्यात वरचा भाग असतो त्याला इनामेल म्हणतो. इनामेल हा आपल्या बॉडी मधला सगळ्यात स्ट्रॉंग भाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खाता येतं आणि त्याच्यामुळे दातांचं सौंदर्य असतं. आणि आपण नियर अबाउट 200 पाऊंड प्रेशर वापरून अन्नकण किंवा सगळं चावू शकतो. ठीक आहे. तर इनामेल जेव्हा घासला जातो तेव्हा काय होतं नक्की आपल्याला थंड गरम किंवा गोड खाल्लं तर दातांना संवेदना जाणवतात आणि त्यामुळे आपल्या दातामध्ये वेदना होतात. तर मुख्य कारण काय आहे त्याचं? सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे हे आहे का आपण जे आहे ते हार्ड ब्रश वापरतो किंवा दात चांगले स्वच्छ व्हावे म्हणून जास्त वेळ दाबून ब्रश करतो. दुसरी गोष्ट ऍसिडिटी. तिसरी गोष्ट जी आहे ते स्ट्रेस. या गोष्टीमुळे जे आहे ते इनामेल घासलं जातं. इनामेल जे आहेत आपल्या दातांचं सौंदर्य तर आहेच, पण त्याच्यामुळं आपल्या दातांना जे आहे ताकद मिळते आणि आपण खाऊ शकतो. त्याच्या आतला भाग जो आहे त्याला आपण डेंटिन म्हणतो. डेंटिन हा हाडांपेक्षा मजबूत असतो, बट इनामेल पेक्षा तो जो थोडा सॉफ्ट असतो. ठीक आहे. आणि तो दातांचा बल्क असतो. बल्क म्हणजे त्यामुळे दातांना ताकद मिळते आणि तो एक शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काम करतो. जेव्हा आपण काही कडक गोष्टी खातो किंवा जसं आहे एखादा खाताना खडा लागला तर आपल्याला झटका लागतो. त्याप्रमाणे ते जो शॉक आहे झटक्याचा तो ऍब्झॉर्ब करून घेतो आणि त्या ऍब्झॉर्बमुळे काय होतं वेदना ज्या आहेत त्या थोड्या कमी होतात आणि पल्प पर्यंत जात नाही. आता डेंटिन मध्ये एक पाईपलाईन असते त्याला आपण डेंटॅनल ट्युब्यूल म्हणतो. डेंटॅनल ट्युब्यूल काय करतं जेव्हा इनामेल घासलं जातं त्यावेळेस ते संवेदना आहे त्या पल्प पर्यंत पोहोचवतं. म्हणजे आपल्याला इनिशियल सिग्नल मिळतं. आता ते सिग्नल जे आहे ते आपण ओळखायला पाहिजे. जर आपण ते सिग्नल ओळखलं नाही तर मग पुढे त्रास होऊन आपल्याला रूट कॅनल असे प्रकार करावे लागतात. आणि डेंटिन जे आहे ते दातांना पोषण तत्व वगैरे जे आहे डेंटायनल ट्युब्यूल थ्रू भेटत असतं. त्याच्या आतमध्ये असतो पल्प. पल्प म्हणजे काय? दातांचा गुदा, दातांचा जीव. तर हे पल्प जे आहे ते दातांना वेगवेगळ्या प्रकारे पौष्टिक तत्व पोहोचवत असतो. आणि जर इन्फेक्शन आतमध्ये जाऊन जर पल्प इन्फेक्टेड झाला तर आपल्याला भरपूर वेदना होतात आणि कधी कधी काय होतं दातांमध्ये पू जमा होणं, तसेच दातांना सूज येणं किंवा असह्य वेदना रात्रभर होणं असा प्रकार घडतो. त्यामुळे जे आहे त्या पल्पला प्रोटेक्शन डेंटिन आणि इनामेल करत असतं. तर हा झाला दातांच्या वरचा भाग. दातांच्या आतमध्ये मुळं असतात. मुळं जी आहे ते हाडांमध्ये असतात आणि त्याला आपण म्हणतो अल्वेलर बोन. अल्वेलर बोन हे पीडियल लिगामेंटला जोडलेलं असतं, त्यामुळे दात मजबूत राहतात. जेव्हा दात हलायला लागतात याचा अर्थ काय होतं मित्रांनो, तर पीडियल लिगामेंट आहे ते ब्रेक होतं आणि एकदा पीडियल ब्रेक झालं का मग दात हलायला लागतात आणि ढिल्ले होतात, मग ते काढावे लागतात.